ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापाशी धुनीव चढे वैराग्य वाढे चढोडे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळामणी वाडी भाव निळामणी वाडी भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठल Hare
माझे दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ग्रामदेवत मारुतीच्या दरबारात भगवान पंढरीनाथाच्या समोर नामधारक संत श्रेष्ठ सद्गुरु मोतीराम महाराज वैकुंठवासी श्री गुरु अग्नि साधू संत श्रेष्ठ माधव बाबा महाराज नामधारक वैकुंठवासी अंबाजी महाराज सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा गेली 115 वर्षापासूनची परंपरा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा श्री गुरु मारुती महाराजांची सेवा वैकुंठवासी आमचे आजोबा ब्रह्मनिष्ठ वैराग्य मूर्ती श्रीराम महाराज आरबुरवाडीकर बाबा यांचीही कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळी वागदेकर यांच्या वतीने पंपू महाराजाच्या संपर्कातून सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू थोडा आवाज कमी करायचा. जगमान्य देवमान्य संत मान्य त्रिभुवनाचं भूषण श्रीमंत साधू तुकाराम महाराज देहूकर यांचे पटशिष्य 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी गुरुभक्त नळोबा महाराज पिंपळनेरकर महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज आजच्या अभंगात आपल्या जीवनाची ज्या गोष्टीतून किंमत वाढते, जीवनाला भाव निर्माण होते, अशा चांगल्या लोकांची सत्संगतीची इच्छा प्रकट करतात. ग्रामस्थ मंडळ अंतःकरणापासून धन्यवाद. आपल्या परिसराचं भूषण वारकरी रत्न असणारे आमचे गोपाळे बुवा, हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे गोविंद बुवा, हरिभक्तपरायण आमचे परमेश्वर महाराज, नवनाथ महाराज, गावातील भजनी मंडळी, चोपदार मृदंगाचार्य आमचे लक्ष्मण महाराज, पंढरीनाथ महाराज, बहुसंख्येने उपस्थित श्रोते मंडळी, तुमच्या सर्वांच्या समोर सेवेचा योग आहे. सद्गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज बुद्धी देते तसं बोलायचा प्रयत्न करूया. महाराजांच्या अभंगात सत्संगतीची इच्छा प्रकट करतात. सज्जन, जीवनाला गती अधोगती, जीवनात प्रगती उन्नती क्रांती करायची असेल तर विशेष लक्ष संगतीवर द्यावं लागत. सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्या संगतीवर. संगतीने जीवन सुधारतय, संगतीनं मनुष्य वाया जातो, संगतीनंच भाव वाढतय आणि संगतीनंच किंमत कमी होते. ज्या लोकांच्या संग बसल्यानंतर, ज्या लोकांच्या जवळ बसल्यानंतर आपली किंमत वाढल, आपला भाव वाढल, अशा लोकांचा समागम घडावं, घडो त्यांचा समागम. अशी जगात किंमत वाढून देणारे कोण आहेत? ज्यांचे प्रेम विठ्ठली. भगवंताशिवाय ज्यांना जगात कोणतीच गोष्ट प्यारी नाही, ज्यांचा सर्वस्व देव आहे, ज्यांचा आवडता देव काय अखंडित प्रेम भाव घडो त्यांचा समागम.
त्यांच्या जवळ बसलं, बोलता बोलता एक बी गोष्ट आपल्याला बोलली, त्यांच्या सहज बोलण्यात आपलं कल्याण आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. काही माणसं सहज बोलतात, जीवनालाच कलटणी बसत. काही माणसं सहज बोलतात, मोठं काम होऊन जात. काही माणसं सहजच बोलतात, ह्या टिकाच लागत. काही माणसं सहजच बोलतात, हे जिल्ह्याला पेटत. जसं काय तोंडातून राखेलच पडाले. साधूचं जीवन आहे सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविते. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. काय होते महाराज, परमार्थाची ओढ लागते, अंतःकरणात भाव जागृत होते, भगवत भक्तीविषयी प्रेम निर्माण होते, अंतःकरणात देवाविषयी जीवाला निर्माण होतो. परमार्थ पोटी दृढावे. त्याच्या जवळ बसल्यानं फायदा काय? अनुतापाशी दुनिव चढे. अनुताप वाढत. अनुताप वेगळा, हिवताप वेगळा, थंडी ताप वेगळा. आपल्याला कवा होते हिवताप, थंडी ताप, अनुताप होईल. आपल्याला राग येते, वैताग्या राग येते. आपल्याला वैराग्य येते. वैराग्य कोणतं? स्मशान वैराग्य. आपलं साधू संतांचं वैराग्य, विवेकासहित वैराग्य. त्यांच्या जवळ बसले का अनुताप वाढते, वैराग्य वाढू लागते. महाराज म्हणले वैराग्य वाढे चढोडे. सगळ्यात मोठी गोष्ट निळा मने वाढे भाव. हो का? चांगल्या त्या जवळ बसले की किंमत वाढते. लोकन कसं कुठलं आहे? लोकन 60 म्हणजे 6,000 धरायचं, 6,500 धरा. सोनं कसं कुठलं आहे? लोखंडाचा भाव क्विंटलवर सांगत, सोन्याचा भाव ग्राम तोळ्यावर सांगत. ऐका, लोखंडाला वाटलं क्विंटल कुठं रिका म्हणलं, आपल्याला ग्राम रिका वाटायला. त्याला काय करावं लागत? परिसाच्या जवळ बसावं लागत. लोखंडानं परिसाच्या जवळ उठलं बसलं ठुलं, दोघांची घाण घसट वाढली. कुणाची? परिसाचे लोक. परिसाचे एक बार त्याला चिटकलं हो काय लोखंड, किंमत वाढली. कुणाची? लोखंडाची. परिसाचे अंगी लोय सोने, दयाचे भूषण श्रीमंताशी. जसं परिसाच्या जवळ बसल्यावर लोखंडाला भाव आला की नाही, कुंटलावरच तोळ्यावर एकूण झालं. तसं साधूच्या जवळ बसले की आपला भाव वाढते. निळा मने वाढे भाव. काय होते? संचरे स्वानुभव निजांगी. म्हणून होईल तेवढं ज्याच्या लोकांच्या जवळ बसल्यानं आपली किंमत वाढते. अशा लोकांच्या जवळ उठणं बसणं ठेवा. आपली बेकिंमत होईल अशा लोकांपासून दूर राहा. जीवनाला गती मिळण्याकरताना आणि जीवनाची अधोगती होण्याकरता, जीवनाची प्रगती आणि आयुष्याची माती करायची असेल तर दोन्ही गोष्टी संगतीवर अवलंबून आहे. पतन उद्धार सत्ताचा महिला, Yeah.
काही लोकांच्या जवळ गोष्टी किंमत वाढत, काही लोकांच्या जवळ गोष्टी वाढलेली किंमत कमी होते. तुम्ही हिरा बघितला का? हिरा हिरा बघितला का? चौका चौकीने त्याला गाव का कोण हिरे. आता हिऱ्याला काय कमी? हिरा आयरनीवर ठेवला तर घणानं हाणलं तर फुटत नाही. कोण? हिरा. इतका किमतीचा. चलत चलत राम राम ठोकला, कुणा ढेकला भंगला ना. ढेकणाच्या संगे विराजो भंगला, ढेकणाच्या संगे विराजो भंगला. ढेकणाच्या संगे विराजो भंगला, ढेकणाच्या संगे विराजो भंगला. असे बरेच हिरे काय बंगले काय म्हणाले, मी काय तसला होतो का म्हणा. मग जवळ बसल्याने नाद लागला. येसन माईच्या पोटात लागत आहे का बाहेर आलं लागत आहे? बाहेर मी घेत नव्हतो म्हणला, त्याने घे म्हणल्यानं कवा बुवा घेतली म्हणला. कवा बुवा घेतली नाही, पुन्हा सततच घेते. हे राजू भंगला दाढ दुखलाय म्हणजे एका दिवशी का बसण्याला म्हणलं लई दाढ दुखल्या रे, औषध एखादी गोळी बिळी गावात मिळते का बघ. 2 घंटे कीर्तन करायचं, गोळीनं का म्हणे म्हणलं. काय औषध? माझ्यापाशी औषध आहे की म्हणलं. काय देते घेऊन मी त्याच्याकडे बघायला तंबाखू चोळावे मला म्हणलं का दाढ धरा की म्हणलं. हे ना काय होते झन झन करते. कधी माणसं कोणतं व्यसन कुठं लाविते हे सांगले. असे हिरे किमती लावलेले ऐका. नावा रूपाला आलेले हिरे भंगतात सांगते ना. आता मुद्दा दुसरा ऐका. वाया गेलेले लोक किमतीला येतात संगतीने. टाकून दिलेले लोक
डोंगरावर चंदनाचं झाड होत. त्या चंदनाचा स्वभाव आहे, बहुतांश त्या सगळ्या झाडाला चंदन करत. चंदनाची करीत छाया, चंदनाची करीत स्वभोवताली तरुवर चंदन करीत चिराय. एकलट असो, टाकळी असो, बोरी असो, बाबळी असो, सगळ्याला चंदन करत. मलयागिरीचे ठाई चंदनाची झाडे पाही, तेने अवघा डोंगरही केला लवलाही चंदन. नाही ते आपण गेला, नाही उपडून आलेला. अंगवात वरुणी गेला, तेने गिरी केला चंदन. सगळं डोंगर चंदन केलं, पण त्या चंदनाने एका झाडाला टाकून दिलं. त्याच्या भकीला होत, त्याच्यावर ह्याचा इलाज चालला नाही. तू जवळ बसवलं म्हणला बाया. कुणाला? येळूला. ते येळू रुसलं की हो, येळू रुसलं. ते दुनियाला चंदन केलं म्हणलं, मला काय केलं नाही. ते माझी चांगली ओळख होती कुणाची? चन्नाची. हा, उठलं बसलं जवळच होत. त्याला मी म्हणलं एका दिवशी, काटाळ एकलटे टाकटे बोरी बाबळीला चंदन केला असेल, ह्याला का जवळ धरला नाहीस म्हणलो. कुणाला? चंदन. त्यानं का म्हणला, महाराज एका टायमाला काटाळ जमते, अरे गाटाळ जमना म्हणला. बोरी बाबळी काटाळ आहे, काटाळ नाही. वरकंड हानी त्यात जाताना जवळून असं खापूर हानी त्यात, पण तितक्या पुरता तिथं रगत निघत, तितक्या पुरता तिचा होते. पण हे येळू इतका बदमाश आहे म्हणला, इतीवर गाठ आहे. आणि ते वरच्या गाठीचं नव्हतं, वरच्या गाठीचे परवडले, मधल्या गाठी लोक म्हणजे त्याच्या नादी लागू नका. ती आतल्या गाठीचा आहे, तोंडावर बोल ना. भकीला गेलं उग काड्या करते मधल्या गाठी. मग ते येळू रुसल्याला असं रोडच्या किल्ला बसल्यावर 10 वारकऱ्याची दिंडी जाऊ लागली. ज्ञानोबा माऊली तुकाराम टाळ विना मृदंग. ते रडू लागले. साधू संतांना दया आली. कारण असलं टाकून दिले म्हणलं मला. कोण? चंदना. मला किंमत दिली नाही मला, म्हणजे बेकिंमत केली. महाराज म्हणजे आमच्या संगच पंढरपुरात असतो, तुला किंमत आणून देतो. तू इतकं नमुनी. मी सुरुवातीला म्हणलो की गाठाळ म्हणून तुमच्या संग येतो, पण मला चलणं होईना म्हणलं. दिंडीत चलावं लागते ना, मला चलणं होईना. काही म्हणते आम्ही दिंडीत येत आहोत महाराज, का चलणं होईना. ते तसं म्हणलं. मग महाराज काय म्हणले, खांद्यावर बस. कुणाला? येळूला. त्या येळूला खांद्यावर घेतलं, त्याला वरून भगवं निशाण लावलं. भगवं निशाण लावलं, खांद्यावर घेतलं. इथून तिथून खांद्यावर नेलं. कुठं? येळूला, पंढरपुरात. चंद्रभागेचं स्नान वारकऱ्यानं केलं की त्याला आंघोळ घातली. कुणाला? येळूला. आणि चंदन उगाळला. चंदन उगाळला आपल्या कपडाला लावण्याच्या आधी येळूच्या काठीला लावला. काय चंदन? येळू हसू लागला. म्हणला टाकून करीतस, पण तुला माझी पूजा करावं लागेल. पुढचा शब्द ऐका. ते चंदन काय म्हणला, काय करू म्हणला, चांगल्याच्या संगतीला बसलास म्हणला. गोष्ट संपली. तुमच्या का ध्यानात आलं का नाही?
चंदनानं टाकून दिलता येळूला. चंदनाला पूजा करावी लागली का येळूची किंमत वाढून दिली संतीनं हिऱ्याची किंमत कमी झाली. संतीनं किंमत वाढून घ्यायची असेल तर संगती चांगल्याच्या बसा. चांगले लोक एक वाक्य ऐकतो सांगतो आणि काय का जे कधीच भेटू नाही वाटते ते भेटण्याशी राहत नाही. जे माणसं भेटा वाटते ते भेटत नाही. रोज भेटा वाटते ते माणसं भेटत नाही. तर कधीच भेटू नाही वाटते. ते पहिल्या सकाळी सकाळी पहिला राम राम त्याचा राम राम कवाल असं रात्रीच मुक्कामाला आलो म्हणला. जे माणसं जीवनाची गती निर्माण करून जीवनाची क्रांती निर्माण करून आपला उद्धार करून घेतात असे भेटा वाटणारे लोक भेटत नाहीत. म्हणून निळोबाराय म्हणले देवा आम्हाला त्यांची संगती घडावा. अभंगाचं पहिलं चरण समागम कविता घडू त्याचा समागम समागम घडू त्यांचा समागम समागम घडू त्यांचा पहिला प्रकार काही लोकांची भेट कवाच होऊ नये. काही लोकांची भेट कधी मध्ये हो आणि काही लोकांची भेट सतत हो. कधीच भेटू नये दुर्जन. संगन करावा दुर्जनाचा करी संताचा सहवास. कधीच भेटू नये दुर्जनाला. का त्याचं भेट झाली त्याचं तर नुकसान त्यानं करून घेतलेलेच असते. पण आपली भेट झाली की आपलं नुकसान करते. ध्यान ठेवा. कोणी जवळ असलं उद्यापासून दूर करा. कोण दुर्जन तुम्ही म्हणता आम्ही कसं ओळखाव त्याच्या खाण्यापुन्हा सांगतो ना. अंधारात पत्ता घातल्या माणसाला का मुटकुरीला काय कळायचं. दुर्जन पुराणा मला 2 अभंग ऐका गातातले. दोन्ही अभंग वाचून दाखवतो तुमच्या लक्षात येईल. कुणाची भेट होऊ नये. सदा तळमळ चित्ताची ते हळहळ त्याचे दर्शन न व्हावे. श्वासता तो जीवे कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवाणी
त्याचे दर्शन न व्हावे शवासता तुझवी नेने शब्द पर तुका म्हणे पर उपकार त्याचे दर्शन न व्हावे शवासता तुझवी त्याच्यातला तुमच्या जवळ कोणी बसणार असला तर दूर करा. कोण शब्द तळमळीत राहते. वस्ती तर काहीच होईना पण कोणाला बसना कसं करावं की काय करावं आता कसं होतंय की काय होतंय की शब्दात तळमळच करते. कव्वाई त्याच्या तोंडाकडे बघा पांढरं शिपट तोंड दिसत. फुडली गौरी ऐसा दिशे कव्वाई बघा हिरवगारच. काही काही माणसाचं तोंड बघितलं आलेला रात जिरतोय. काही काही माणसानं तोंड बघितलं फाशीच घ्यावं. असे काही लोक आहेत. शब्दात तळमळ चित्ता चित्ते हळा बाजावर जरी पडलं तरी नळाने मोजाले पत्राचे. कसं करावं म्हणा टकळी पडल्या डोळ्यात लागला इंद्रिय दोन मरत असले माणसं तर लई ना पुढे कीर्तनात घेऊन बसणार इथं नाही बघा बाहेर आणि मग तसले माणसं पुढे कीर्तनातले माणसं बसले आणि गुलाबाच्या फुलावरी टवटव झाली. नवीन एखादी गोष्ट आठवते सांगा वाटतं. पुढे बसलेली माणसं सूर्यकुल खोडे आले ध्यानात आलेली सुरू असं पुढे बसलेलं राहते. असं तोंड करीत हसविल हसन रडविल रडना जसं काय सगळ्या गावचं कर्ज ह्याच्यात नावावर पडले. मी कळी बी सांगू असं कोणाला स्वर गेला असेल का अरे ताला चुकला असेल द्रौपदी विसरला असेल का प्रमाण चुकलं असेल का मी ध्यान कुरकुर सांगणार असं करत हिवाळ्यात घाम आला मला 2 तासाचं कीर्तन 1.5 घंट्यात आवरून मी खुर्चीवर बसलो. कीर्तनदाराच्या पोराला म्हणलं माणूस कोण्या गावचा आमच्याच गावचा कुठं पाठ केलेले पाठांतर आहे घेऊन बाहेर आहे म्हणजे ते असलं होत सदा तळमळ. तुम्हाला मी माणसं सांगणार बरं तुमच्या जवळ बसून सदा तळमळ कोणी करीत असेल एक सांगू कोंबळे बुवा त्याच्या चित्ताचा तर भंग होतोय. आपण जवळ बसलं त्याच्या तळमळीनं आपल्यात उदासी शिरते म्हणून त्याच्या जवळ बसू नका. सदा तळमळ चित्ता चित्ते हळा त्याचे दर्शन न व्हावे. आणि पुढचा एक मुद्दा कुशब्दाची घाणी सदा आमळविली वाणी शब्द आपली शब्द आपसकून बोलते. काम होण्याच्या आधीच जे काम मोडते त्याच्याजवळ बसू नका. कसं असते माणसानं सकारात्मक बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे होईल अथवा न होईल. हो एखादी माणूस आपल्याला विचारायला फलानं काम करू का त्याला काम म्हणायला पाहिजे हो होईल नाही तर नाही होईल करून तर बघ असं म्हणलं तर समोरच्या माणसाला हुरूप येते. हे म्हणाले तात्या फलानं काम नका तू यानं काय होतंय र कशाला नादी लागला झालं. नकारात्मक सत्ता शुभ बोलणं चांगल्या कामात अशुभ बोलणं. लग्नाचं काम चांगलं करून चांगलं शुभ काम त्या शुभ कामात तरी चांगलं बोला. अण्णा वराड निघाले चला की पोरी अक्षदा टाकून येतो ना म्हणला. आले चौकात शर्ट घालून आणि ड्रायव्हरला म्हणे कोण्या टेम्पोत बसू. ते म्हणा कोण्या टेम्पोत बसा हे टेम्पोत बसा आणि टेम्पो आता कुठे निघाले तात्या टेम्पो कसा वत्तात तुम्हाला कॅबिन मध्ये बसवी तुम्ही त्याला पुढे बसविलं. ड्रायव्हर गाडी चालवाले की ब्रेक समोरचं वाहन आलं ड्रायव्हरला घाबरला तात्या कुणाला बसा म्हणतो म्हणलं काहीच बरं तुम्हाला नेलं लग्नाच्या मांडवापाशी उतरलं पुन्हा म्हणलं मांडवात कुठं बसू स्टेजच्या जवळ बसा म्हणलं इथं मंडप पेटल्यावर मंडप पेटत असते का उगाच बसा. अक्षदा हातात घेतले अक्षदा हातात आणि ते म्हणाले अक्षदा तर वाटल्या तर
नवरदेव कुठं खपला रे? तिला ताना केला कुणाला त्या रांडला कोण्या नवरीला कुणाला म्हणाले मांडवाच्या दारा दृष्टांत तुको मारायचा माझ्या मनाचा नाही थोडा आवाज कमी करायचा मांडवाच्या दारा पुढे आलेला म्हातारा मने नवरी आणारा जाळा नवऱ्याची तोंड आता असल्या कामात असले माणसाने हवं का गाव जेवण देतो मग घरी बसवून होता असल्याची संगत करू नका किती लोक सांगितले दोन सध्या तळमळ करते त्याच्या जवळ जाऊ नका सध्या आपशकुनी बोलते त्याच्या जवळ जाऊ नका दुसरी गोष्ट शब्दाचा सुद्धा जन उपकार करीत नाही त्याच्या जवळ बसू नका नेने शब्द पद तुका म्हणे परोपकार असा जग तुकोबाराचा दुसरा अभंग आहे शब्दा नाही धीर बुद्धी नाही स्थिर राधे नारे दर्शन जागे नारे दर्शन शब्दा नाही धीर शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोजन अखंड संत निंदी ऐशी आधमाची बुद्धी त्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोजन तुका मने पोटी अनेक भाव जया ओटी त्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोजन शब्दाला पक्क राहत नाही त्याच्या जवळ बसू नका उद्यापासून माणसं जवळ बसलेले कमी करा बरं तुम्हाला नाव सांगलं सकाळी वेगळंच बोलते दुपारी वेगळंच बोलते दिवस मावला की नारळ बोलते पुन्हा म्या कवा बोललो होतो म्हणते आरती पण लांब करा असलेले आहे तर जवळ वैर पुढे तुझ्या माग मी हा म्हणते तुला काय घोरण मी हवंच की म्हणणार कामाला लागलं हो तुला काय मी कर म्हणलो होतो का शब्दा नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर एका कामावर पक्क राहते धंदे बदलीतच राहते त्याच्या जवळ बसू नका तुम्हाला यश येत नाही कवा पानपटीस टाकते कवा हॉटेलच टाकते कवा माळव शिकाले कवा पाणी टाकून दूध शिकाले कवा भजनच कराले कवा बुवा कंबरच बांधावे कवा बुवा भागवत सांगाले कवा बुवा रामायण सांगा कवा बुवा भारुडच कराले कवा बुवा ट्रिपच काढाले कवा बुवा दिड्याच काढाले आणि कशातच काही नाही मिळेल त्याच्या जवळ बसू नका ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे न व्हावे दर्शन ध्यानात धरा लोक माणसं तुमच्या कामाचं सांगा त्याच्यानंतर सतत चांगल्या माणसाची निंदा करते त्याला काय येते त्याला येत असलाच हे असलाच फलाना असा अखंड संत निंदी ऐशी आधमाची बुद्धी त्याच्या जवळ बसू नका आणि पोटात एक ठून होटात एक ठुते समोर गोड बोलते महागारी काड्या करते त्यानं दाम बी देतो म्हणलं त्याच्या जवळ बसू नका नाही तुला गंगाखेडला नेऊन पार्टी चालतो बी म्हणलं त्याचं खाऊ नका काही ते माणसं समोर काय करते तुमच्यासारखा माणूसच नाही म्हणणार या गोपाळी बसायचं भजन या चार खेड्यात नाही हो माणूस जिल्ह्यात माणूस नाही असं म्हणणार भकीला गेले ते काय माणसात आहे का जास्त बोलते त्यानं दहा बी देतो म्हणलं
संघ जाऊ जाऊच नाही, नाही जातच नाही. हा आपली किंमत तोंडावर 2 शिव्या देणारा परवडतोय का तिची आपल्या तळमळ असते आपलं चूक झाली आणि समजा माणसाला गुरुजी तुमचं चुकाले म्हणलं तरी आपल्याला राग येऊन परवडते समोर बोलणारा परवडते तर महागाली कार्य करणारा परवडतो काही लोकांना नाद समोर गोड बोलणार महागून टीका करणार असं कसं हो रे तुम्हाला एवढे देव देव करणारे देवानं तुमच्या कसं महागाला आपल्याला वाटतं आपलंच आहे सगळं उडून दाखवते नाव ना ते समोर तर रडल्यावरच करते हेने बिरडते सरळ सामनं झाड घेणं भक्तीला गेलं की ते म्हणते त्याला असलंच भाजी बाका झाली म्हणते तुका म्हणे काय जया भाव अनेक ओटी तुका म्हणे पोटी राज्य न व्हावे एक महिना नाही 7 दिवस नाही 15 दिवस नाही 2 दिवस नाही 1 दिवस नाही 12 घंटे नाही 2 घंटे नाही 1 घंटा नाही अर्धा घंटा नाही 1 मिनिट नाही 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 असल्या लोकांच्या 1 सेकंद सुद्धा जवळ बसू नका तुका म्हणे क्षण तुका म्हणायच्या नको तयाचे दर्शना तयाचे दर्शना तुका नको तयाचे दर्शना तुका म्हणायच्या नको तयाचे दर्शना तयाचे दर्शना तयाचे दर्शना येतं तर तुला वाटलं करून घेतलेलं असते पण आपलं वाटलं होतं एक गावात दोन जण होते. चांगलं काम दाखवायचंच नाही सोयरी जमले म्हणून कळालं यार मला कसं सोयरी केलं बोलवाय नाही म्हणलं हे ते सोयरी होऊ देतो का दुसरी म्हणजे अरे जमल्या म्हणलं जमलेली मोडतो म्हणला आता सोयरी मोडा कुठे कोर्स करायची गरज नाही काही नाही लई सोपं तुमची पोरगी वागदरी दिला म्हणा होय हो बघा बाबा काय झालं आम्ही कशाला काय म्हणा आता म्हणायचं काय तुला सांग असले असते ना ते एवढ्यावर नाहीच भागलं नाक कापलेल्या माणसाचं तोंड बघितलं की जमलेली सुरीक मोडते असं शास्त्र आहे तिकडून गदाचे पट्टीवरून यायला म्हणलं घेणं पत्ती घेतलं स्वतःच नाटक गाडीतून मला उतरायचं पुढे जाऊन थांबलं त्याचं तोंड बघितलं काय सोयरीक मोडली की कुणा काय म्हणले की पोरग चांगल्या पर पोराची मायतले होडी होडी करता मसवस करता तिच्यासोबत मोडली सोयरी नाकच गेलं म्हणून आपण जमवते लोकांना मोडली का नाही 2-4 दिवस बरं वाटलं पुन्हा सरगाव नकटं म्हणलं नाक कापलेले हे नकटं म्हणलं ते होतं हुशार जोडीदार करावं ते म्हणलं आपल्याला कसं करावं मारुतीच्या पारावर घेऊन मोठ्यानं म्हणाले जय श्रीराम कधी रामाला काय नाही कधी एखादं धरलं नाही कधी मारुतीला पाणी घातलं नाही जय श्रीराम कसं तुला कोण्या देवाला कोणी दिली ना म्हणलं पण तुम्हाला कामला गेल्यावर भजन करून वाया गेला म्हणला साक्षात राम मला दिसायला म्हणला मी कधी सत्याकडे आणलाय पाराकडे आणलाय परत समोर मी राम उभा टाकला म्हणलं एक म्हणला तुला राम दिसालाय आम्हाला का दिसला तुमचा नाकाचा शेंडावर वाया भोळसर होत अरे नाक कापल्यावर राम दिसत असल्यावर नाक दिनच दिले म्हणला आणि बरं पत्ती आण घेतलं कापून त्याच्यापाशी गेले कुठं आहे राम म्हणून हे ना काय असं हात दाबला आपल्या दोघांचं केलंय का नाही म्हणलं आता येते का म्हणलं दिसायला म्हणलं दिसायला शना म्हटलं आता कसं मी गेले त्यानं म्हणायचं जय श्रीराम हिनं म्हणायचं जय हनुमान लोक म्हणले कसं आहे 100% गुण आहे म्हणला त्याला रामच सुलभता मला मारुती सहित राम दिसला म्हणला तुका म्हणे का पुनाके म्हणे का पुनाके म्हणे का पुनाके म्हणे का पुनाके पुढील ते शिकायची पुढील ते
त्याच्या मुद्दा संपला दुर्जन खळ सदा क्षुद्र दृष्टी वा कळ सदा सुद्रदृष्टी करी कष्टी सज्जना गरीब कष्टी सज्जना वा त्याच्या जवळ बसू नका त्याचं दर्शन कदाच होणे संपला मुद्दा दुर्जनाची भेट कधीच होऊ नये दुसरा एक वर्ग आहे भेटू नये असं बी नाही आणि भेटावं असं बी नाही सतत भेटू नये कवा बुवा भेटावं कोण सोयरे नातेवाईक घरचे भावकीचे लय चिटकून बी राहू नये आणि लय लांब बी राहू नये ये रमानवी दी हा पावाना पुराण तेरा मानवी पावाना पुराण तेरा मानवी पावाना पुराण तेरा मानवी पावाना पुराण आ तेरा मानवी सोडून बी यायचं नाही चिटकून बी राहायचं नाही ये रामान विधी पाळना पुरत कामापुरत कवा बुवा भेटायचं भावकी कोणाला म्हणते सोप भावकी कोणाला म्हणते त्याच्या वाचून जगायला येईना आणि जे सुखानं जगू देईना त्याचं नाव भावकी चिटकून बी राहायचं नाही लांब बी जायचं नाही त्याच्या मध्येच राहायचं प्रांग लागू द्यायचं नाही. मोठे महाराज म्हणत होते नारळाचे दोन प्रकार असतात एक नारळ वाळलेलं आणि दुसरं वलं ते वाळलेलं जे नारळ असते की नाही वाळलेलं ते खोबळा त्या नारळातच राहते टरपराळ धरून नसते असं वाजविलं खडखड खडखड वाजते कव्वा बी फोडा खोबळा एका बाजूला टरपर एका बाजूला होते तसं नारळ ते खोबळा नारळातच राहते नरवाटला चिटकून नसते तसं ह्याच्यातच राहायचं चिटकू द्यायचं नाही का खोसाऱ्याने घेते काही माणसं इतकी चिटकलेत ओल्या नारळासारखं खोळलं हो खिसू 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 काढा होते तरी मी कुठेतरी चिटकत असले रोज भेटत आम्हाला दिंडीला या वाटेल मला पण महेश्वी ना तूच हो पण आम्हाला बोलले नारळ ह्याच्यातच राहू कसं राहू आवाज कमी करत नाव पाण्यात राहते पण नावत पाणी येऊ दे नाव पाण्यात राहते पण नावत पाणी नका ज्या दिवशी नावत पाणी आलं नाव तसं आपण ह्याच्या जवळ राहावं ह्याच्या संग कसं घ्यायचं सोडून बी द्यायचं नाही ह्याला वाटावं आपल्यातच आहे चिटकून राहायचं नाही कल तुम्हाला शब्द आहे का तुमच्या कल म्हणतात कल घ्यायचं ह्याच्या संग जेमतेम ह्याच्या सरकत महाराज म्हणले विधीपुर ते कारण बहुवारावे वचना बहुवारावे
विधी पुरते कारण काम पुरत बहुवारावे वचन. कारण हिला सोडून जगात येईल ना. आता कीर्तनाला आला घरी गेल्या गेल्या भाकर लागते कपडे धुवाय बाई लागते की नाही लागते सोडून बी जायला नाही. नाही आता मग सोडा वाटले जमत नाही जमते का जम नाही बरीच माणसं म्हणत जीव कतरून गेला बघा तुमच्या गाडीतच राहा वाटत. आता कसं करायला वैतागून येत माणसं महाराज का इथं कुणा कुणाचे लग्न जाईल हातोरी करायचं लग्न झालेले हातोरी लक्ष्मण वैतागलेले काय होईल? हे जे लग्न झाले तरी हातवरी का करणार नाही? हातवरी करायची सुद्धा इच्छा राहिली नाही. इतके कतरून गेले म्हणत. उदगीरला एक ऋषी होते त्याचं नाव उदाली कृषी. त्यांच्या नावानेच त्या गावाला उदगीर नाव पडले. उदाली कृषीच्या नावानं नाव पडले उदगीर. त्याला बायको मिळेल ते उरपाट वागायची. महाराजांना एक म्हणलं की दुसरं करायचं. चहा करून की दूध आणायचं करून दूध करून की चहा करायचं. भाकर करून की चपाती करायची. चपाती करून की भाकर करायची. सोयरी आले चहा कर म्हणलं व्याका करते म्हणायची. राशन रोज उठून म्हणलं कोणी येईल घरला दारावर सोयरी चालेल घरला आणू हा असले माणसं पुन्हा पुन्हा कशाला घरला येतं कधी काम तरी ते आणते होत म्हणायचं. 2-4 आगाव आणून चहा करायची. गेलो कदरून महाराज एखाद्या शेका माणसाला म्हणलं का महाराज तुम्ही नाराज दिसायला काय करावं म्हणला. एक कर म्हणलं की एक करते आणि एक कर म्हणलं एक करते म्हणलं काय गुन्हा आहे की बघा पहिलेपासून भजन्याला महाराजाला बायका कने पितळ्याच्या बायका नालीतलं उचलून आणून घेऊ घालते. पैसे घरला घेऊन जातात तरी बाई म्हणता गिळा कस करावं. त्याला सांगितलं वैतागून जमना कलर करून घ्या. कलर करून कसं घ्यावं म्हणून सोपा. तुम्हाला चहा प्याचा झाला तिला दूध कर म्हणायचं. आपण मग चहा करून म्हणते उरपट वागायला आपण असं जायचं ते आपण रस्ता बदलायचा विरोधात जायचं नाही. आपण थोडस असो बघू जमते का मेळ लागते का बघूत म्हणजे औषध लागू होते का. घरला महाराज गेले म्हणले ते गावात सप्ताह चालवा भजले घरला आणशील बघ माझ्या नावानं कधी घरला भजने येते आणि उगं साखऱ्यापती महाग झाल्या उगं त्याला चहा पजेल घरला आणू बघ म्हणजे खा सप्ताह काही रोज येते का म्हणजे बाहेरगाव भरगावची माणसं गावात कसा येते म्हणजे चहा होऊन गेले का म्हणजे आत्ता करून आणते म्हणजे 25 भजने गावचा ते गावात परगावची आणली चहा पाजल्या महाराज म्हणजे औषध लागू झालं. महाराजांना एक गोष्ट करा वाटली की महाराजांना उरपाटी सांगायचं हे करू नको म्हणजे पाहिलं करेल हे कर म्हणले की नाही. पित्र तिथे आले ते महाळ महिना पापाचे पित्र करायचे. महाराज म्हणले कर म्हणले की करीना उरपाट सांगा. उद्या महाळ आहेत म्हणले आपल्या घरचे कुठे बापानं मयनोट केले म्हणला गेलं म्हातारा म्हणून मग बापाचे पित्र जीव घालायचे नाही का बरं तुमचा बाप आणि मग सासरा आहे मला गावात जीव घालायचे मग 2-4 जीव घाल नाही घरोघरचं एक केस सांगायचे म्हणजे मग खरं खाऊ घालायची होती लोक महाराजांना उरपट घेत घरोघरचे एक माणूस सांगितलं पंक्ती जेवाय बसल्या महाराज पत्रावरून मावळ थोडा स्वयंपाक काय महाराजाला आनंद झाला. इतके लोक जेवाय महाराजाला भान गेलं विसरून बेभान झाले महाराज. एवढे लोक जेवाय बोलले खुश महाराज उगच चलत म्हणले आता पंक्तीत वाढ झाल्या मध्ये मध्ये फिरून कुणाच्या पत्रावर पाय देशील बघ म्हणले. एक पूजा पत्रवळ्या पुढे काय नाचतच चिक 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 चिका महाराजांनी गोष्ट प्रसंग कलक केलेलं सांगाल सोडून बी द्यायचं नाही. तुम्ही द्यायचं नाही
निवड टाकायला नदीला जायचं होतं. महाराज म्हणले मी टाकून गेलो तू थांब. आम्हाला याची कुणी काही कपाळ गेले. महाराज म्हणले तू थांब इथं मी मध्ये जाऊन सोडतो. मला सोडायचे म्हणले पण तुझ्या हाताला निवड टाक परे लय मध्ये पाण्यात धारला जाऊ नको. हा धार सोडावं ते म्हणून निवड मी तुमच्या सगळं येतो. तो अजिबात याच नाही मला धर मी धरीतच नाही. भर धाराला गेली वरून जे पाण्याचा मोठा आला ते वाहून जे गेली बिचारी पाणी असं होलत. महाराजांना वाहून गेल्या बायको खाली बघाव का वरी जाऊन हुडकायचं लोक म्हणले महाराज पाण्याची धाव खाली आहे वाहून गेली बाई खाली सापडत आहे. नाही नाही म्हणले जगंब उरपाटी वागले उरपटच वाहत गेले असं गोष्ट संपली. गोष्ट संपली. मग तुम्हाला का सांगितलं हे त्या संघ दही चिटकून बी राहताना सोडून द्यायचं करणं घ्यायचं. भेटावं असं बी नाही नाही भेटा उघड लग्नात माग उभा राहायला लागत म्हणून मामा म्हणायचं. महाराज म्हणजे पाळना पुरते त्यागावे ना भोगावे त्या गावे ना भोगावे मध्यभागी वा मध्यभागी विभागावे सोडून बी द्यायचं नाही. आणि जर राखोड दिलेल्या ढोरावर हा राखोड दिले ढोर इकडे राखोड दिली नाही हाय का राखोळी चिडले पहिलं होतं आता नाही आता ढोर 500 रुपयाला महिनाभर म्हैस राखायला दिली. ज्यानं म्हैस राखुडी घेतली त्याची म्हैस नाही त्याची नाही म्हणून उपाशी ठेवायची नाही. आणि दिवसभर चारल्या म्हणजे दूध काढून खायचं नाही. तुका म्हणे गाई तू का म्हणे गाय राखोनी गोवारी राखोली गोवारी माझे मनी परी लाभले लाभले. तसं जवळ बी धरायचं नाही लांब बी सोडायचं नाही. मुद्दा संपला. दुर्जनाची भेट कधीच होऊ नये. नातेवाईकाची ससोयऱ्याधाऱ्याची भेट कधी मध्ये हो. आणि तिसरा मुद्दा आहे साधू संतांची भेट सतत व्हावं सदा व्हावं. कुणाची सदा भेट व्हावं ज्यांचे प्रेम विठ्ठली गुरुजी गुरुजी सतत त्यांची भेट व्हावं
सतत त्यांचा सहवास मिळावा. संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी. स्वानयाती कोण्या काळा रूपात साधूची भेट व्हाव. कुणाची? ज्यांची प्रेम आवडी ठली, ज्यांना देव अंतःकरणापासून आवडते. देवा इतक्या जगात कोणीच आवडत नाही. आवडते नाही असं नाही, पण देवा इतके नाहीत. साधूचं जीवन कसं आहे? वैष्णवत्व मनोदया आवडी देवावरी माय आवडत नाही असं नाही, पण देवा इतकी आवडत नाही. बाप आवडत नाही असं नाही, देवा इतकं आवडत नाही. लेकरावर प्रेम नाही असं नाही, पण महाराज म्हणजे देवा इतकं नाही. ज्यांचे प्रेम देवात माय बाप लेकर आडवीत असते, बाजूला सारले, पण देव बाजूला सारला नाही. त्यांचे प्रेम विठ्ठली. कान्होबा पाठक नावाचे साधू होते. कान्होबा पाठक लय मोठे महाराजांना 2 माणसं भेटायला ते कधी लेकर बाळगून बसलो. लेकरा बाळाचा कुठं महाराज असते का? म्हणजे महाराज दिसाय राहावं का असाय राहावं? असावं. हॅलो दिसून काय काय करायचं? नाकारल्यात नीट असाय, गबूच्या गबू आहे, काय करायचं? महाराज कसा राहा? असाय असाय दिसायला. अंबाजी महाराज दिसाय महाराज नव्हते. कधी आरशात बघून गणलेवला नाही. राहणं साधं, कपडे साधे. हसायला महाराज होते. माधव बाबा हसायचे महाराज. श्रीराम महाराज कधी कोणा पत्रिकेची वाट बघाय नाही, कधी मुराळ्याची वाट बघाय नाही. 2 पिशव्या कागद अडकायच्या नेमाला गावाला नामने. बाबा मशी टेम्पोला टेम्पोला शनिवारच्या बाजारला तुम्हाला कोणी गाडी वाटलं? लोक म्हणायचे नाही रे, आपले गाव आहे. समाजात करताचे ना आयुष्य झेजविलं महाराज, त्याला साधू म्हणे. आता आम्हाला 10% कमी देऊन बघा की. आता तर आम्ही नवं सुरू केले, डायरीत लिहून ठेवला, पुन्हा या गावाला जायचं ना. पैसे कमी दिले. श्रीराम महाराजांना गावाच्या पुढे लिहायचं डायरी. वाघदरीचे गेल्या वर्षी 2 रुपये तिकटाच्या वरी आले. पुढच्या वर्षी पैसे 10 रुपये घेताना का नाही, तुमचे 2 माझ्याकडे आहेत, 8 रुपये द्या म्हणायचं. धन आवडलं नाही, मान आवडलं नाही, लौकिक आवडलं नाही, फक्त ज्यांचे प्रेम विठ्ठल. लेकरा बाळाचं कुठं महाराज असते का? कान्होबा पाठक म्हणजे लेकरं बाळात म्हणजे महाराज की दाढे उच्चलं लेकरू घरी टाकून, वाचायला लेकरू गेला टाकून. आता झालं का म्हणजे महाराज हा लेकरं मारणार कुठं महाराज असतात. लोक असं बी बोलतील महाराज म्हणजे मी महाराज असं नसं जेवण स्वयंपाक केला. तुम्हाला सुद्धा पडली म्हणजे लेकरं मारला म्हणजे तुमच्या हाताने आता तुमच्या घरी जेवता. लेकरं मेल्यामुळे तुम्ही जेवण नका म्हणजे थांबा 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 हात मारले. या बाई तुमच्या माणसं उपाशी चालेल. आडातून लेकरं एक पोरी निघाली. गोष्ट संपली हो. लेकरं मारण्या इतकं वैराग्य त्यांच्या अंतःकरणात राहते आणि लेकरं बाहेर काढण्या इतकं प्रेम लेकरावर राहते. पण ऐका मुद्दा काय सांगा, लेकर जिवंत बाहेर काढले आवडतेत म्हणून का नाही आवडतेत म्हणून? आवडते. मुद्दा आहे का देवा इतके आवडत नाही. पैसा आवडत नाही असं नाही, पण देवा इतका नाही. मान आवडत नाही असं नाही, देवा इतका नाही. ज्यांचे प्रेम विठ्ठले घडो त्यांचा समागम. आणखी एक मुद्दा सांगतो, आपलं दुःख झाकून ठेवून समाजाच्या सुखाकरता जे दिवसभर झटतात त्याच्या संगतीत राहा. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटतं, त्याच्या जवळ बसा. साधूचे संगती साधूचे ज्ञान दे
ज्यांचे प्रेम ठरी आणखी मुद्दा सांगतो थांबतो पाहुणे 11 झाले. ज्यांच्या जीवनात आपल्या जीवनात ज्यांच्या सहज बोलण्यानं कलटणी बसते त्याच्या जवळ बसा. सहज शब्द जातात जीवनाला दिसत नाही तेव्हा. तुकाराम महाराज कीर्तन झालं लोहगावात 12 वाजता निघाले महाराज पायी प्रवास. पहिले ते वाहन होते काय होत निघाले पायी. 12 वाजता 12:30 वाजता आडविलं चोरायने कुणाला. 12च्या पुढच्या टाइम म्हणजे चोरायचाच. 12च्या नंतर गावातून दाम घेऊन बाहेर जाते ते म्हणजे चोर. हो. महाराज चोर नाही ते महाराजाचा टाइम चोराचा टाइम आडविलं चोरायला. तुकाराम महाराज तुमच्याजवळ काय ते द्या म्हणजे आम्हाला. महाराज म्हणजे घ्याही ना. आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळी या धन आमचं धनच आम्ही काही ना त्या चिपल्या हे घेऊन कुठं काय सप्तला जावं का म्हणले. आम्ही चोर. महाराज म्हणजे हो काय तुमच्यापाशी भांडवल द्या. विठ्ठल आहो का भांडवला विठ्ठल बोल आमचं भांडवलच घे दुसरं काय. एक चोर म्हणाले काय नाक लागला म्हणणार एका धंद्यात असते ना ते नाक लागायचं. रात आपली बेजारी होते म्हणलं. मग महाराजांना ढिलेश्वरला म्हणजे तुमच्याजवळ काही असलं द्या तरी एक नाही तर रातभर आमच्या संग चला तरी. महाराज म्हणले हे जमत आहे भाऊ म्हणले. ज्या गावात कीर्तन होतं का नाही महाराज त्याच गावात नेलं चोर आहे. तुकाराम महाराज थोडे जगवाडा बांधला दगडी बांधून टाकला म्हणले उड्यामध्ये. महाराजांनी टाकली उडी. बाहेरून चोर माहीत हलक्या वस्तू आम्हाला बाहेर द्या. महाराजांना तिकडे बघितलं झाड होतं झाडायचं. याच्यापेक्षा हा का दुसरं काय आहे म्हणजे फडात उचला हो का चोर म्हणला हे हलकं कळणार. मग गुरुपाठ सांगा जड वस्तू आम्हाला बाहेर लांबवा. जात होतं दळायचं. 2 नेपाळ उचलले जात हो का चोर म्हणला हे हलकं कळणार. जड टाकल्या उड्या चोराने लागले मध्ये जाऊन चोरी करायला. तोवर महाराजांची टाइम झाली. केलं महाराजांना भजन सुरू. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. एक चोर नाही काकड्याला आला पण नाही. महाराज म्हणजे आता मला फाशी बी दिला आता माझं भजन बंद होत नाही. तो घरचा मार कुठला की नवरा बायकोशीच महाराजांच्या पाया पडे. महाराज तुका म्हणे आली घरा तोची दिवाळी. काय आमचं भाग्य आमच्या घरी महाराज आले. बायकोला म्हणला उठ स्वयंपाक कर. आंघोळ पाणी महाराजांना आंघोळ करून जेवण जाऊ वाटला तोवर जाऊ द्यायचं नाही. महाराजांनी एकटा आलं नाही. शिष्यमंडळ संघ आम्ही कुठे तेव्हा ते मधल्या घरात कोणता चोर कणगीतला पालक होता बादच्या खाली. चोर म्हणला आता येळ आली कर म्हणला कसे मध्ये घरात हा म्हणला आता 7 महिने लावून बटके देत म्हणजे आता काही आपली वाचायची. एक चोर होता हुशार. मार्ग चुकवायचा असेल महाराज म्हणे तसं वागले. तुकाराम महाराज शिष्यमंडळ या बाई. शिष्य आले खाली मना घालून चोर बसले पुढे असं. महाराजांना केला काकडा सुरू. चोर जर भजन करू लागले म्हणते त्याला माहित आहे नाही तर भजन करा रटीच त्याला सम कळणार तार कळणार. काकडे टाळा वाजवलं चोराने टाळा वाजवत भजन मला तक्को भरायचं भजन त्याच्या कानावर त्याच्या माझं पुण्य केलं. झाली काकड्याची आरती पाठ टाकून काढा कपडे कशाला जेव्हा कोणी नाही असं त्याला माहिती मागे नाही तर उघडं पडत नाही. महाराजांनी काढा कपडे मारू चुकते काढा भावना कपडे काढले पाठावर बसले. उठणं लावून आंघोळ्या गरम पाणी टाकून गुलाब पाण्यानं आंघोळ्या. चोर म्हणलं बहिणीनं कवा पाठ घासली नाही बायकोनं कवा आम्हाला साबण लावली नाही. याचा संबंध असताना लोक उठण्याला आंघोळ्या घालणारे काय महाराजाच्या संगतीचा गुण आहे म्हणून तुकोबराकडे बघून
खळ खळ डोळे वाटत पाणी गळाले अनुतापाशी दुनिया चढी अनुताप जागृत होऊ लागला पाटावर बसविलं नवे कपडे घालायला ते चोर म्हणायचं सासऱ्यानं का वायर घेतला नाही म्हणला काय लोक आयर करायला तर बघा किती अंगावर फुलं टाकलं हे हार घालणं हे कुणा करता आमच्या करता नाही एरवी अशी पुष्य करून एका देवासाठी मग अंगावर फुलं म्हणजे आमच्या करता नाही ज्ञानोबारा तुकोबाराचं मोतीराम महाराज माधवाचं नाव घेतो आम्ही म्हणून त्याच्यासाठी आम्हाला आमच्याच्या तुमच्यात फरक काय का तुका पाया पडते आमच्या पाया पडणं म्हणजे मोतीराम महाराज माधवबाच्या श्रीराम महाराजच्या पाया पडणं का त्याच्या परंपरेत आम्ही त्याच्या नावावर जगायला आता खऱ्या आपण खोट्या विजयाला माहित पण तुम्ही आमच्यावर ईश्वर ठेवायला की नाही किती थाट आहे महाराज कीर्तनात पाण्याच्या बाटल्या ठेवणं कुळातले खडे ठेवणं बघ पुढे गुळ बी आहे पाण्याची बाटल बी आहे कीर्तनाच्या अगोदर आयर चढवी नाही किती भारत हात आहे हो आयर काय एक शंका एवढं लोक ऐकून करून घेऊन एक वाक्य आहे गोपळे बघ हो निक्क इमानदारीनं भजन केलं तर पचत आहे लोकांकडून मान घेऊन जर भजनात डुप्लिकेट पणा आला बैल होऊन हे रानात आहोत सोपं नाही महाराज लोक खाऊ घालाले किती मस्त मोठ्या महाराजाच्या मोतीराम महाराजाच्या माधवाच्या नावाने किती आमचा घाट एका देवासाठी चौथं गाव आहे म्हणजे दिवसात 3 गाव आहेत उद्या 2-3 गाव आहेत संध्याकाळी त्यांनी जाते त्या गुढी हातून तिकडून उद्या दुपारी त्या सांगवीला काम पुन्हा भेंडे गाव पुन्हा समाज इतकं मानतेच कारण काय आमच्या करता एका देवासाठी बसायला पाठ ताटाला पाठ ते 5 पक्वान चोर अन्नाकडे बघून लढू लागले रात्रभर चोरी करून बायकोच्या हातात पैसे दिले तरी बाई भाकरवाडी ना काय स्वयंपाक अंतःकरणात बोध निर्माण होणार साधू बोध झाला तो निरोनिया थाईचाचे मुरला जेवण झाले गावातून दंडी काढून बाहेर रस्त्याला शिवाला आणून सोडले लोकांनी वाजवीत गाजवीत गावचे माणसं वापस गेल्या तुकाराम महाराज चोर चौघ होते चोर महाराज तुकाराम महाराज चोरायला झालं तुमचं काम जा तुमच्या घरला मजामुळे तुम्हाला टाइम झाला म्हणजे थांबलं पुरता घरी जायचं दुपार झाली जा तुमचं काम झालं चोराने पाय धरले महाराज तुमच्या संगतीतलं आम्हाला सुख माहिती नव्हतं म्हणून आम्ही चोऱ्या माऱ्या जन्मभर केल्या आता तुमच्या संगतीतलं आम्हाला सुख करायला आता दूर लुटू नका एक बार नदी समुद्राला मिळाल्यावर वापस फिरत नसते आता तुम्ही आम्हाला माळे घाला आणि तुमचे शिष्य करून तुमच्या संगतीत ठेवा त्या 4 चोरांनी माळे घातल्या तुकोबाराचं शिष्यत्व पत्करलं चोऱ्या करण्याचा धंदा सोडला आणि ते वारकरी बनले कशामुळं सहज त्यांच्या जेणेकरून त्याच्या संगतीत बसल्यावर भजन करा वाटत त्याच्या संगतीत बसल्यावर भजन करा वाटत ते राम नाम होईल श्रवण अशाच्या संगतीत बसा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परावर्त गोष्टी दुडावे काय होतंय अनुतापाशी दुनिया उचले अनुताप वैराग्याचा नेसले मिशेला मागील नाही पुसू नका मला
राम मना कोणी वैराग्य वाढते वैराग्य वाढे चढवणे तरी जड जडवणे वैलाने भक्तीचे निवाटेला तरी पावे श्याम निज धाम जास वैराग्य निर्माण होते निरामणे वाढे भाव निरामणे वाढे चांगल्याच्या संगतीत जीवन जाऊन आपला परमार्थ शेवटला जाऊ. चांगल्याच्या संगतीत बसलं की परमार्थ करा वाटते महाराज. म्हणून साधू संतांच्या संगतीत बसा. साधू संतांच्या संगतीत बसा म्हणजे सध्याच्या काळात कुणाला संत म्हणावं. ज्ञानोबा रामजी ज्ञानेश्वरीच्या रूपात साक्षात आजही आहेत. तुकोबारा गाथ्याच्या रूपात आहे. रोज 5 तरी आपण गाथ्याचे वाचे जाऊ. 50 तरी वया ज्ञानेश्वरीच्या वाचे जाऊ. त्यांचे शब्द आजही आपल्या अंतःकरणात भिनतात. परमार्थाविषयी प्रेम निर्माण होते. कोण कोण ज्ञानेश्वरी वाचते आंघोळ करून? सगळेच वाचते. कोण नाही म्हणले सगळे बरं जाऊ. कुणा कुणाच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे हातोरी करत. 1 2 तुम्ही हेडमास्टर जाऊ. ऐका, आळंदीत पंढरपूरला गेल्यावर 50 रुपये 10 रुपये आपले 100-200 रुपये चहा पाण्याला खर्च होतो. घरात ज्ञानेश्वरी आणि गाथा आळंदीत पंढरपूरून घेऊन या. नाही जरी तुम्हाला दररोज वाचणं झाला, काही लोकांना वाचता येत नाही, तरी स्नान झालं. फक्त माझा आज एवढा ऐका, स्नान झालं की गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या पाया पूर्णच बाहेर निघायचं. ज्ञानोबाराचं तुकोबाराचं रोज दर्शन घडत आहे. त्याची संगत घडत. अहो एकतरी ओवी अनुभवावी चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. आणि म्हणून ज्ञानेश्वरी गाथा वाचा. मोतीराम महाराज माधवाची सेवा करा.
आपल्या जीवनात सोनं होते ज्ञानेश्वर ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वरवाडी